नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करतेय। तर आज माझ्याकडे सुवासिनी आहेत। तर दिवाळीनंतर आम्ही सप्तशृंगीला गेलो होतो, देवीला, नाशिकला। तर तिकडून आल्यानंतर सवासणी घालायचं राहून गेलं होतं आणि ते आता आज चांगलं काम पूर्ण करतोय। इकडे पूर्णाची तयारी चालू आहे, त्यासाठी गुळ कापून घेतलाय। तर बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करतेय। त्याचं कारण असं की माझा मोबाईल खराब झाला होता आणि पहिल्या मोबाईलला माझ्या क्लॅरिटी पण नव्हती, पण तरी पण मी व्हिडिओ शेअर करायचे। पण आता मी नवीन मोबाईल घेतलाय, तर त्यामुळे तुम्हाला नवनवीन रेसिपीज आणि व्लॉग वगैरे पाहायला मिळणार आहेत, याच्यात काही शंकाच नाहीये। तर थोडक्यात दाखवते की मी कशा पद्धतीने तयारी केली आणि कसं झालं सगळं। तर इकडे पूर्णाची तयारी चालू आहे, इलायची वगैरे टाकली आहे, थोडंसं जायफळ पण टाकलंय। रेसिपीचा काही डिटेल व्हिडिओ वगैरे नाहीये, कारण की खूप गडबड होती। जवळजवळ लहान मोठे मिळून 15 ते 20 जणांचा स्वयंपाक करायचा होता। मी एकटीच होते स्वयंपाक करण्यासाठी, पण मदतीला आल्या होत्या माझ्या 2 मैत्रिणी, तर त्या पण तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। तर इकडे जवळपास मी एक सव्वा किलो ते 1.5 किलोच्या आसपास डाळ शिजून घेतली होती आणि त्यातूनच हे पुरण तयार केले छान असं। आणि त्यातलीच काही डाळ आपण कटाची आमटी बनवण्यासाठी पण बाजूला काढली होती। तर पुरण करून झालं आणि लगेचच मी इकडे आमटीचा मसाला पण करून ठेवला होता। एका साईडला एका गॅसवर गुळवणी बनत होतं, एका साईडला दूध गरम होत होतं आणि आता मी घेतलंय करायला, आमटीला फोडणी द्यायला घेतलीये। छान लसूण आणि अद्रक ठेचून त्याला फोडणी दिलीये, मसाला पण मस्त केलेला आहे। आणि मला म्हणायला काही हरकत नाही की मी स्वतः खूप छान आमटी बनवते, एवढी शाबासकी मिळाली माझ्या या आमटीला। तर अशीच एक आमटी जी की मटकीच्या डाळीची बनवली जाते, त्याचा पण रेसिपी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, सो तो पण नक्की चेक करा। तर इकडे छान सगळ्या प्रकारचे मसाले बनवून घेतली। खरं तर डिटेल व्हिडिओ बनवायचा होता, पण वेळ नव्हता, खूप घाई होती। जसं मी तुम्हाला आता सांगितलंच की मला स्वयंपाकाला मदतीला कोणी नव्हतं, आल्या माझ्या मैत्रिणीनंतर, पण बाकीचं तोपर्यंतचं सगळं प्रिपरेशन तरी मला एकटीलाच करावं लागलं। तर तुम्हाला ही कटाची आमटीची रेसिपी मी कशी बनवते या पद्धतीने जर बघायचा असेल व्हिडिओ, तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीन। हे घातलंय मी खोबऱ्याचं वाटण याच्यामध्ये। हे ऑइली दिसते, कारण की मी खोबरं किसून ठेवलं होतं अगोदर, आदल्या दिवशी बरंच प्रिपरेशन केलेलं मी या सर्वासाठी, कारण की मला माहिती होतं मी एकटी असणार आहे स्वयंपाक करायला, खूप गडबड असणार आहे माझ्या मागे। आणि त्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आमच्या इकडे खूप कमी असते लाईट सकाळी, म्हणजे व्होल्टेज नसतो, मिक्सर पण चालत नाही। हे सगळं मी प्रिपरेशन 6 वाजताच करून ठेवलेलं, त्यामुळे मसाले वगैरे मी 6 वाजताच उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून दळून वगैरे ठेवले होते आणि त्यामुळेच मग इकडे आता हे आमटी बनवायला मला मदत झाली आहे त्याच्यामुळे। तर छान असे मसाले वगैरे मिक्स करून छानवाली फोडणी देऊन आमटी तयार केली। बरोबरच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा माझे व्हिडिओज बघत असताल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला देखील लाईक करा। याचबरोबर माझं श्रेयस केक याच नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्हीला पण पेज आहेत, ते देखील फॉलो करा। तिकडे पण मी रेसिपीज वगैरे शेअर करत असते आणि माझे डेली अपडेट्स पण तिकडे पाहायला मिळतात की मी नवीन कुठे गेले होते वगैरे वगैरे स्टोरीजमध्ये। तर इकडे आमटीचा मसाला तयार झाला आणि त्याच्यात मी आता इकडे छान जे आपलं कट बनवण्यासाठी जो आपण डाळीतलं जे शिजवलेलं पाणी आणि काही आमटी ठेवली होती हे घातली। आता डाळ शिजून बराचसा वेळ झाला होता, म्हणून मी गरम करून घातलंय ते, जेणेकरून आमटीला उकळी पण पटकन येते आणि चव तर भन्नाटच होते आमटीची। आणि इकडे मी तयार झाली आहे, छानपैकी गजरा वगैरे लावलाय। आणि हे बघा, या माझ्या त्या 2 मैत्रिणी ज्या माझ्याकडे आलेल्या स्वयंपाकाला, या आहेत साडी वेअर केलेल्या आहेत सोनाली ताई, आणि ज्यांनी गाऊन वेअर केलेले आहेत त्या तेलोरे ताई। तर इकडे यांनी दोघींनी मिळून पोळ्या बनवल्या, भजे बनवले, कुरडई पापड बनवलं आणि भात देखील यांनीच बनवला। बाकीचं जे अगोदरचं प्रिपरेशन आहे ते मी केलं, कारण की माझ्या बाकीचे एक्स्ट्राचे काम होते। बघा किती सुंदर पोळ्या बनवल्यात। आणि इकडे ऋग्वेद एक्सायटेड होता, त्याला जेवायचं होतं त्यासाठी। आणि मग त्यानंतर मी छान ताट भरलं आणि सगळ्यात अगोदर देवाला नैवेद्य दिला। तर जास्त फार काही रेकॉर्ड नाही करता आलंय मला। तर हे बघा, असं माझं छोटंसं आणि सुंदर देवघर आहे हे,
आणि अशा पद्धतीने मी छान नैवेद्य भरला आणि नैवेद्य दिलाय देवाला. तुम्हाला माझं देवघर कसं वाटलं हे देखील सांग मला कमेंट करून. आणि हे देवघर ही एक अशी जागा असते ना ज्याच्यामुळे आपल्या घराला घर पण येतं. तर याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला सांगा. आणि इकडे नैवेद्य वगैरे देऊन पाणी वगैरे फिरवल्यानंतर ताटाला इकडे रुगू बघा भजे खातोय. आणि हे सगळं करता करता स्वयंपाकाची तयारी होता जवळजवळ 12:30 वाजले. आणि त्यानंतर इकडे फायनली माझ्या ज्या सुवासिनी होत्या त्या जेवायला बसल्या येतं. आणि 7 होत्या टोटल, पण 6 आलेल्या आणि एक ज्या माझ्या मैत्रिणी होत्या त्या नंतर आलेल्या. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.